तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर चला या ठिकाणी आपण बघूया ॲप्लिकेशन फॉर्म हा कशा प्रकारे भरला जातो. हे ही वेबसाईट आहे लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला ते ओपन करून दाखवतो. ओके. त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम इथे लॉग इन करावं लागेल. मी इथं आता सध्या लॉग आउट करतो. या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला क्रिएट अकाउंट करून रजिस्टर करावं लागणार आहे. आता मी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे, त्यामुळे मी डायरेक्ट लॉग इन करणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे. या ठिकाणी लॉग इन सक्सेस झाल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ज्याचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचा तुम्हाला आधी आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकावा लागेल आणि कॅप्चा हे काय डिजिट अंक आहे या ठिकाणी तुम्हाला टाकून व्हॅलिडेट आधार करायचं आहे. त्यानंतर एक तुम्हाला ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. चला ॲप्लिकेशन मी बघूया. या ठिकाणी मी ऑलरेडी भरलेलं आहे ॲप्लिकेशन. तर या ठिकाणी मी 2 फॉर्म भरलेले आहेत. तर सर्वात प्रथम तुम्हाला आपण फॉर्म भरायला सुरुवात करणार आहे. कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे ध्यान देऊन काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. वुमेन नेम ॲज पर द आधार. जो काय अर्जदार असणार आहे त्यांचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. जे काय आधार कार्ड आणि पॅन कार्डवर असणार आहे तेच नाव लिहायचं आहे. त्यानंतर हजबंडचं नाव मेन्शन करायचं आहे. जर मॅरिड असताल तर हजबंडचं नाव करायचं आहे. जर मॅरिड नसाल तर तुम्हाला फादरचं नेम त्या ठिकाणी मेन्शन करावं लागणार आहे. संपूर्ण नाव त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आता मिडल नेम काय आहे? जर मॅरिड असेल तर नवऱ्याचं म्हणजे हजबंडचं नाव लागणार आणि नसेल तर फादरचं नाव या ठिकाणी येणार आहे. इथं मॅरिटल स्टेटस तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. जन्मतारीख जे काही आधार कार्डवर असणार ती आधार कार्डवरची या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. आर यू बॉर्न इन महाराष्ट्र? तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे का? जर घेतलेला असेल तर त्यांना ही जी काही योजना आहे त्याचा लाभ घेता येणार आहे. तुमचा आधार कार्डवर जो काही ॲड्रेस आहे तो या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. पिन कोड टाकायचा आहे. स्टेट टाकायचा आहे. डिस्ट्रिक्ट जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. विलेज सिटी कोणती आहे, त्यानंतर वार्ड क्रमांक कोणता येतो या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. अतिशय हे 2 महत्त्वाचे आहेत. मोबाईल नंबर आणि आधार कार्ड क्रमांक. जर तुमचा आधारला हा मोबाईल नंबर रजिस्टर असेल तरच तुम्हाला ओ-टी-पी येईल आणि ॲप्लिकेशन तुमचा जो काही फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर हे अपडेट असणं गरजेचं आहे. जर तुम्ही शासनाचा कोणता दुसरा लाभ घेत असाल, श्रावण बाळ योजना किंवा अन्य कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असणार किंवा जर पेन्शन तुम्हाला भेटत असणार, तर याचा तुम्हाला लाभ घेता येणार नाहीये. तुमचं उत्पन्न 2-2.5 लाखाच्या पुढं असेल तरीसुद्धा हा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. तर या ठिकाणी बघायचं लक्ष द्यायचं आहे. बँक फुल नेम. बँकेचं नाव कोणतं या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. बँक ऑफ इंडिया, कोणाचं स्टेट बँक इंडिया असेल. अकाउंट नंबर, होल्डरचं नाव काय आहे, संपूर्ण नाव या ठिकाणी बँकेत जे नाव येते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर बँक अकाउंट क्रमांक, आय-एफ-सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे. आता या ठिकाणी भरपूर महिलांना अशा अडचणी येत आहेत की फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, बट त्यांचं जे काही सीडिंग आहे म्हणजे तुमचं ई-के-वाय-सीला कोणतं अकाउंट हे अपडेट आहे
आधारला तुमचे जे काही बँक अकाउंट लिंक आहे त्याच अकाउंटला पैसे येत आहेत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे. ज्या ठिकाणी तुमच्या आधारला जे बँक अकाउंट लिंक आहे तेच तुम्ही या ठिकाणी ह्या फॉर्ममध्ये मेन्शन करायचं आहे. याची तुम्हाला दक्षता घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा चेक करावं लागणार आहे की तुमच्या आधारला कोणतं बँक अकाउंट हे लिंक आहे. जर तुम्हाला ती लिंक करायचं नसेल किंवा कसं चेक करायचं आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहायचा आहे. जरी तुमचा लिंक नसेल तर कसा करायचा, डिलिंक कसा करायचा, हा संपूर्ण व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तर याची काळजी तुम्हाला खूप काळजीपूर्वक घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे येतील. त्यानंतर आधार कार्ड फ्रंट आणि बॅक एंडचं तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. जर रेशन कार्ड धारक असताल तर या ठिकाणी येलो किंवा केसरी रेशन कार्ड या ठिकाणी तुम्हाला फ्रंट आणि बॅकची तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. जरी त्यांच्याकडे नसेल तरी सेल्फ डिक्लेरेशन एक फॉर्म असतो तो भरणं गरजेचं आहे. तो फॉर्म कसा भरायचा ऑलरेडी मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो आवश्यक पहा. जर कोणाला सेल्फ डिक्लेरेशन ज्यांच्याकडं पिवळं किंवा येलो रेशन कार्ड नसेल, पिवळं किंवा केसरी नसेल तर त्यांनी ते सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. तो कृपया पाहून घेणे. हमीपत्र डाउनलोड करून त्या ठिकाणी आपली सही मारून या ठिकाणी अपलोड करायचं आहे. बँक पासबुक हे अपलोड करायचं आहे. फोटो या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईज फोटो हे करून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला युअर फॉर्म इज सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज येईल. 10 मे बी 7 किंवा 8-10 दिवसात तुमचा तो फॉर्म अप्रूव्ह होईल. जरी क्वेरी असेल काही तर त्या ठिकाणी तुम्हाला रिजेक्ट झालेला दाखवून. आता या ठिकाणी बघू शकता मी फॉर्म भरलेला आहे एका महिलेचा. या ठिकाणी स्टेटस हे पेंडिंग दाखवत आहे. ज्या ठिकाणी अप्रूव्ह होईल त्यानंतर या ठिकाणी अप्रूव्ड असा मेसेज येतो. तर थँक्स फॉर द वॉचिंग दिस व्हिडिओ. नक्की लाईक करा. व्हिडिओला आवडला असेल तर आणि सबस्क्राईब करा.